नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण फिश करी करणार आहोत। इथे मी कटला फिश घेतलेली आहे। तुम्ही कुठलीही फिश घेऊ शकता। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने फिश करी बनवणार आहोत। या पद्धतीने फिश करी केली तर ती रश्यात अजिबात फुटणार नाही आणि दोन भाकरी जास्तीच्याच खाल इतकी चविष्ट फिश करी बनवून तयार होते। चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो कटला फिश घेतलेली आहे। व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे। सर्वात आधी आपण फिशला मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा घरगुती गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। कुठलाही गरम मसाला घेऊ शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि 2 पळ्या तेल घालायचं आहे। त्यानंतर रेड फूड कलर घालायचा आहे, टोटली ऑप्शनल आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपल्याला पिळून यामध्ये घालायचा आहे। लिंबाच्या रसामुळे फिशचा वास हा कमी होतो आणि फिशला चव सुद्धा छान येते। यामध्ये आपण तेल घातलेलं आहे। तेल अजिबात स्किप करू नका, कारण की तेलामुळे फिश ड्राय होत नाही आणि मस्त ज्युसी लागते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर तयार केलेली पेस्ट फिशला हलक्या हाताने चोळून लावायची। काळजीपूर्वक लावा, कारण माशाला काटे असतात आणि त्या हाताला लागण्याची शक्यता असते। सर्व साइडने पेस्ट आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि अर्धा ते 1 तासाकरता फिश आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायची आहे। म्हणजे फिश आपल्याला मुरवत ठेवायची आहे। तुम्ही फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता। करी बनवण्यासाठी वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत, अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि 1 मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य न भाजता आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून न पाणी घालता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही ओल्या नारळाऐवजी सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता, मात्र ओल्या नारळामुळे चव खूप छान येते, म्हणून शक्यतो ओल्या नारळाचाच वापर करावा। इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे। अगदी सिंपल वाटण आपण तयार केलेलं आहे। त्यानंतर अर्धा तास झालेला आहे। फिश सुद्धा व्यवस्थित मॅरिनेट झालेली आहे। इथं मी पॅन व्यवस्थित गरम करून घेतली। आता त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। सर्वात आधी आपण फिश फ्राय करून घेऊया। एक एक करत आपल्याला फिश तेलामध्ये सोडायची आहे। इथं मी कटला फिश घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही फिश घेऊ शकता। फिश पटकन फ्राय होते, त्यामुळे एका साइडने 2 मिनिट आणि दुसऱ्या साइडने 2 मिनिट असं आपल्याला 4 मिनिट फिश व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। मस्त गोल्डन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। एकदम क्रिस्पी आपली फिश फ्राय तयार झालेली आहे। यापेक्षा जास्त फ्राय करायची नाही। जर जास्त फ्राय केली तर ती करीमध्ये गेल्यावर त्याचा तुकडा होतो। ही फिश तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता। त्यानंतर मसाला आपण परतून घेऊया। ज्या तेलामध्ये आपण फिश फ्राय केलं तेच तेल इथं आपल्याला घ्यायचं आहे। तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे। तेल आधीच गरम होतं। 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे। गॅसची फ्लेम लो करायची आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा घरगुती गरम मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे। इथं मी चिकन मसाला वापरलेला आहे। तुम्ही कुठलाही मसाला यामध्ये घालू शकता। त्यानंतर व्यवस्थित आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत। लक्षात असू द्या, गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे, नाहीतर पावडर मसाले जळण्याची शक्यता असते। त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। 7 ते 8 मिनिट मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला 10 ते 12 मिनिट मसाला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आणखी 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे। झाकण ठेवून आपल्याला मसाला 3 ते 4 मिनिट व्यवस्थित मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे। त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। आता यामध्ये पाणी घालत असताना जर तुम्हाला पातळ ग्रेव्ही हवी असेल तर जास्तीचं पाणी घालायचं आहे आणि जर घट्ट ग्रेव्ही हवी असेल तर पाणी हे आपल्याला बेतानेच घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये फ्राय केलेली फिश घालायची आहे। त्यानंतर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट आपल्याला व्यवस्थित फिश मसाल्यासोबत शिजवून घ्यायची आहे। इथे आपली फिश करी तयार झालेली आहे।
तुम्ही करी बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि घट्टसुद्धा झालेले आहे। जर तुम्हाला यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही गरम पाणी यामध्ये घालू शकता। इथे आपण फिश आधीच फ्राय केल्यामुळे ती रश्यामध्ये अजिबात तुटत नाही। तुम्ही बघू शकता किती मस्त फिश करी आपली तयार झालेली आहे। हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त गरमागरम फिश करी सर्व करायची आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण फिश करी बनवलेली आहे। या पद्धतीने जर तुम्ही फिश आधी फ्राय करून नंतर ग्रेव्हीमध्ये घातली तर ती अजिबात तुटत नाही आणि चवसुद्धा छान येते। मस्त गरमागरम भाकरी, चपाती किंवा राईस बरोबर तुम्ही सर्व करू शकता। एकदा या पद्धतीने फिश करी नक्की ट्राय करा। 100% जबरदस्त चवीची फिश करी घरच्या घरी आपण तयार करू शकतो आणि कशी झाली ती कमेंट करून मला नक्की सांगा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत।